होईल माझी संती भाकिली करुणा, जे त्या नारायणा मनी बैसे, श्रंगारुनी माझी बोबडे उत्तरे, होतील विस्तारे सांगितली, क्षेम आहे ऐसे होईल सांगितले, पाहिजे धाडिले शीघ्र मुळू, अवस्था जे माझी ठावी आहे संता, होईल कृपावंता निरोपिली, तुका म्हणे सवे येईल मुराळी, किंवा काही उरी राखतील. देवाच्या मनात ठसेल अशा पद्धतीने संतांनी माझी करुणा भाकली असेल. मी पत्रामध्ये लिहिलेल्या माझ्या बोबड्या शब्दांचा गौरव करून त्यांचा अर्थ त्यांनी भगवंताला विस्ताराने सांगितला असेल. तुकाराम चांगले आहेत आणि त्याला पंढरपूरला आणण्यासाठी लवकरच तुम्ही मूळ वराडी पाठवा असे त्यांनी सांगितले असेल. देवाच्या वियोगामुळे माझी अवस्था कशी झाली आहे हे संतांना चांगलेच माहीत आहे. त्या कृपाळू हरीला कारुण्यमय शब्दामध्ये त्यांनी आपला निरोप सांगितला असेल. तुकाराम महाराज म्हणतात, बहुतेक वारकऱ्यांच्या बरोबर कोणीतरी न्यायला येईल किंवा थोड्या दिवसाने बोलावणे पाठवतो, सध्या माझ्या घरी अडचण आहे असे काहीतरी कारण देवाने संतांच्या जवळ उत्तरादाखल सांगितले असेल. दोही मध्ये एक घडेल विश्वासे, भातु केसरीशे मूळ तरी, करीती निराशू निशेष न घडे, काहीतरी ओढे चित्तमाई, लौकिकाची तरी धरीतील लाजू, काय माझ्या काज आचरणे, अथवा कोणाचे घेणे लागे ऋणू, नाही तरीही न कर्मी काही, व्यालीची अंगी असते वेदना, तुका म्हणे मना मनसाक्षी. वारकऱ्यांच्या बरोबर देवाने एखादा खाऊ किंवा मूळ या दोहोपैकी कोणते तरी एक पाठवणे निश्चितपणे शक्य आहे. मला पूर्णपणे निराश करील हे मात्र कदापि शक्य नाही, कारण आईचे चित्त मुलांकडे थोडे तरी ओढ घेतेच. माझा आणि देवाचा माता पुत्र संबंध अशा प्रकारचा असल्यामुळे चार लोकांची तरी त्याला लाज वाटेलच. माझे वर्तन जरी चांगले नसले तरी देवाला त्याच्याशी काही कर्तव्य आहे. कदाचित माझे पालन पोषण करण्यासाठी देवाला तरी कर्ज काढावे लागत असेल, पण तो काढीलच, नाहीतर तो आपल्या मुलाचे पालन पोषण न करणारा असा कर्तव्यहीन आईबाप ठरेल. तुकाराम महाराज म्हणतात, जिने मुलाला जन्म दिला तिच्याच मनामध्ये मुलाचे दुःख पाहून वेदना होतात, कारण मुलाचे मन आईच्या मनालाच कळत असते. बैसता कोपणे नाही समाधानू, विवरे हे मनो तेची सोयी, घडी घडी मजू आठवे माहिरू, न पडे विसर क्षणभरी, नो बोलावे ऐसा करी तो विचारू, प्रसंगी तो फार आठवते, इंद्रियाशी वाहू पडिली ते चाली, होती विसावली याची ठाई, एक सरी सोस माहेराशी जावी, तुका म्हणे जीवे घेतलासे. आता मला कुणाच्या जवळ जाऊन बसणं इत्यादी मध्ये काही समाधान राहत नाही. केवळ माझ्या या मायबापाचाच विचार माझ्या मनामध्ये सातत्यानं राहत असतो. मला माझ्या माहेरची आठवण राहून राहून सारखी येत असते आणि एक क्षणभर सुद्धा मला त्यांचा विसर होत नाही. या संबंधामध्ये काही बोलू नये असा विचार मी करीत असतो, पण प्रसंग आला की मला त्याची फार फार आठवण होते. माझ्या सर्व इंद्रियांची दिशा याच बाजूला आहे, याच ठिकाणी त्यांना विश्रांती मिळते. तुकाराम महाराज म्हणतात, मी माहेराला जावे असा माझ्या मनात एकसारखा ध्यास लागला आहे. माझ्या मनाला तोच एकसारखा सोस आहे. नाही हानी परी न रावे निसुरू, न पडे विसर काय करू, उसाविषयी वाटे मात कापडिया, पाठविते न्याया मूळ मजू, अनिक या मना नावडे सोहळा, करीते टकडा माहिरीचा, बहु कामे केले बहु कासाविसू, बहु झाले दिस भेटी नाही, तुका म्हणे त्याचे न कळे अंतरू, अवस्था तो फार होते मजू. माझी काही हानी होत नाही ही खरी गोष्ट आहे, पण मला निष्काळजीपणाने सुद्धा राहवत नाही. मला त्याचा मुळीच विसर पडत नाही. त्याला मी तरी काय करू. जे यात्रेकरू वारकरी आहेत त्यांना ही बातमी विचारावीच वाटते की मला नेण्यासाठी आमंत्रण येईल का. माझ्या मनाला याशिवाय दुसरा कुठलाच सोहळा नको आहे. त्याला एकसारखा माहेरचा ध्यास आहे. याच एका इच्छेने मला फारच कासावीस केली आहे, कारण पुष्कळ दिवस झाले तरी अजून मायबापाची भेट झाली नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मला काही त्याच्या मनाचा थांग पत्ता लागत नाही आणि इकडे तर माझ्या मनाची अवस्था फारच बिकट होऊन गेली आहे. तो वरी म्या त्यास कैसे निषेधावे, जो नाही बरवे कळू आले,
कोणाची या मुखे तोट नाही मागे, वचन वावगे बोलू नये. दिसे हानी परी निराश न घडे, हे तवरोकडे अनुभव. आपुलिया भोगे होईल उशिरू, तो वरी काधीर केला नाही. तुका म्हणे गोड करील शेवट, पाहिले ते वाट ठावी आहे. तुम्ही मला न्यायला मूळ पाठवणार आहात की नाही हे जोपर्यंत निश्चितपणे कळत नाही तोपर्यंत मी देवाचा धिक्कार तरी कसा काय करू. पुष्कळ दिवसापासून कोणाच्याही तोंडाने देवासंबंधी अपवाद ऐकण्यात येत नाही, तर मग आपणच एकदम भलभलते बोलण्यात काय अर्थ आहे. लवकरच मूळ नाही आल्यास थोडीशी नुकसानी होईल, पण निराश होण्याचे कारण नाही. कारण माझा देव फार कृपाळू आहे, याचा मला प्रत्यक्ष अनुभव आहे. आपल्या प्रारब्धामुळे देवाकडून मूळ येण्यास थोडा उशीर लागला तर थोडा लागू शकतो, पण तोपर्यंत आपण धीर धरू नये का. तुकाराम महाराज म्हणतात, देव शेवटी गोडच करणार हे निश्चित आहे. त्याने उद्धारासाठी अनेक भक्तांची वाट पाहिली आहे आणि तो भक्तवत्सल आहे हे मला पूर्णपणे ठाऊक आहे. माहेरची आली ते मज माहेरू, सुखाचे उत्तर करीन त्यासे. पायावरी माथा आळिंगीन बाही, घेईन लवलाही पायवनी. सुख समाचार पुशेन सकळू, कैसा पर्व काळ आहे त्यास. आपुले जीवीचे सुख दुःख भावे, सांगेन अवघे आहे तैसे. तुका म्हणी विट नेघे आवडीचा, बोलीलच वाचा बोलविन. माझ्या माहेराहून जे संत येतात ते मला माझ्या माहेराप्रमाणेच प्रिय वाटतात. त्यांच्याशी मी मोठ्या सुखाने संभाषण करीन. मी त्यांच्या पायावर माझे डोके ठेवीन आणि दोन्ही हातांनी त्यांना आलिंगन देईन. त्यांच्या पायांचे तीर्थ घेईन. मी त्यांना सुखाचा सर्व समाचार विचारीन आणि माझ्याकडे त्यांना येण्यास पर्वकाळाचा मुहूर्त कसला आहे ते कधी येऊ शकतात. मी आपल्या नावाचे सुखदुःख मोठ्या भक्तिभावाने जसे आहे तसे सांगीन. तुकाराम महाराज म्हणतात, जे माझ्या प्रेमाचे आहे ते पुन्हा सांगण्यामध्ये मला कधीही कंटाळा येत नाही. मी जे पूर्वी बोललो तेच पुन्हा त्यांच्याशी बोलेन. वियोग न घडे सन्निध वसले, अखंड राहिले होय चित्ते. विसरू न पडे विकल्प न घडे, आले ते आवडे तया पंथे. कामाचा विसरू नाठवे शरीर, रसना मधुर नेने फिके. निरोपासी काज असो अनामिक, निवडिता एक नये मज. तुका म्हणे हित चित्ते ओढिली, जेथे ते उगले जावेने. जे जवळ बसलेले आहेत त्यांचा कधी सुद्धा वियोग होत नाही. जे चित्तामध्ये अखंड राहिले ते असेच होऊन जातात. त्याचा कधी विरह होत नाही. त्यांच्याविषयी कधी शंका येत नाही. मायबापाच्या गावाहून जे आले ते प्रियच असतात. त्यामुळे ज्या नेहमीच्या कामाचा विसर पडतो आणि शरीराचीही आठवण राहत नाही आणि जिभेला गोड हे फिके असे काही समजत सुद्धा नाही. मला निरोप काय आणला आहे याच्याशी काम आहे, पण तो आणणारा अंत्यच जरी असला तरी मला त्याची निवड करता येणार नाही. कोणी असला तरी मला तो चांगलाच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, माझे चित्त जे हिताचे आहे त्याच्याकडे आकर्षित होते. ज्या ठिकाणी ते तृप्त झाले त्याच ठिकाणी जावे असे त्याला सारखे वाटत राहते आणि त्या ठिकाणीच ते पुन्हा पुन्हा जाते. आता माझे सखे येते वार करे, जीवास थोरे लागली ते. सांगतील माझ्या निरोपाची मातू, सकळ व्रतांत माहेरीचा. काय लाभ ज्याला काय होते केने, काय काय कोणे साठविले. मागणे ते काय धाडिले भातुके, पुषण ते सुखे आहे तसे. तुका म्हणे काय सांगते ते कानी, ऐकून या म्हणे धरून राही. माझे जे मित्र वारकरी येतील त्यांच्या येण्याची माझ्या जीवाला फार ओढ लागून राहिली आहे. वारकरी आल्यानंतर जो मी देवाला निरोप पाठवला होता त्या संबंधी ते सर्व वृत्तांत सांगतील आणि पंढरपूरचाही सर्व वृत्तांत मला कथन करतील. पंढरीमध्ये कोणता लाभ झाला, कोणत्या परमार्थाची उपलब्धी झाली, कोणी कोणता माल घेतला हे सर्व त्यांना मी विचारीन. देवाने माझ्यासाठी कोणता खाऊ पाठवला आहे तो मी मागून घेईन. माझे आईबाप आनंदात आहेत काय हे मी प्रथम विचारीन. तुकाराम महाराज म्हणतात, ते वारकरी संत जो व्रतांत सांगतील तो कानाने ऐकून मी लक्षामध्ये ठेवीन. काय करावे म्या केले ते विचारू, घडले साचार काय पाहू. काय मन नाही करीत आवडी, प्रारब्ध जोडी त्याची खरी. काय म्या तेथीचे रांधिले चाखोनी, ते हे करी म्हणे विवंचना. आणि कही त्याचे बहुत कारणे, बहु असे जिने ओढीचेही.
तुका म्हणी आम्हा बोळविल्या गोरी, परती माघारी केली नाही. मी खूप विचार केला, पण त्याला काय करायचे, त्यामुळे काही खरोखर अनुभवाला येते का, हा खरा प्रश्न आहे. मन कशाची इच्छा करीत नाही, परंतु इच्छा केली म्हणून ती वस्तू प्राप्त होतेच असे नाही. प्रारब्धाने मिळेल तेच खरे असते. पंढरपूरमध्ये शिजलेले अन्न मी देहूमध्ये राहून खाऊन पाहिले आहे काय, परंतु हे मन असे चमत्कारिक आहे की या ठिकाणी बसून सुद्धा ते अन्नाचा गोड आहे की फिक्के आहे असा विचार करीत असते. म्हणूनच मनात आता असा विचार आला आहे की मूळ न पाठवण्याचे कारण माझ्या आई बापाला फार कामे असतात. त्यांचे जीवन फार ओढाताणीचे आहे, त्यामुळे मूळ पाठवण्यास सवड होत नसेल. तुकाराम महाराज म्हणतात, एकदा का आम्हाला इकडे पाठवल्यानंतर पुन्हा परत पंढरीला बोलावले नाही, याचे कारण त्याला सवड नाही. आम्हा रानुकू संसारा हाती, पडिली नव्हती आजीवरी, पुत्र दारा धनु होता मनी धंदा, गोवी येलो सदा होतो कामे, ओढवली ऐसे दिसते कपाळू, राहिले सकळ आवरुनी, मागे पुढे काही न दिशे पाहता, येथून या चिंता उपजली, तुका म्हणी वाट पाह्याचे कारणू, येथेची आही न झाली भाग्य. आजपर्यंत संसाराच्या अधीन झाल्यामुळे आम्हाला विश्रांती कशी ती मिळालीच नाही. पुत्र दारा धन हे विषय मनामध्ये होते. सर्व काळ कामधंदा करण्यामध्ये घडून गेलो होतो. माझे पाप ओढवले की काय असे वाटत होते. परंतु योगायोगाने दारिद्र्य आले, दुष्काळात बायको मेली, त्यामुळे सर्व उपाधी आपोआपच आवरल्या गेल्या. परंतु आता यापुढे आपण काय करावे असा जेव्हा मागचा पुढचा विचार करून काहीच जेव्हा सूचनाशी झाली, तेव्हापासून मला काळजी वाटू लागली. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुझी एवढी वाट पाहण्याचे कारणच हे आहे की मी या संसारात भाग्यहीन दरिद्री झालो आहे. बहु दिस नाही माहेरीची भेटी, झाली होती तुटी व्यवसायी, आपुलाल्या होतू गुंतलो व्यासंगी, नाही त्या प्रसंगी आठवले, तोडिली तुटली जडिते जडले, आहे ते आपुले आपण आपे, बहु निरूपाचे पावले उत्तरू, जवळीच पार एकतेही, काय जाणो मोह होईल सांडिला, बहु दिस तुटला तुका म्हणे. अनेक दिवसांपासून आई बापाची भेट झाली नाही. याचे कारण माझ्या प्रपंचामधील कामामुळे त्यांचा आणि माझा वियोग झाला. मी आपल्या कामधंद्यामध्ये आणि इतर नादामध्ये गुंतून गेलो होतो. त्यावेळी देवाची मला आठवण सुद्धा झाली नाही. वैराग्यबळाने संसाराचे बंधन तुटले तर तुटते, अनुरागाने गच्च आवळले तर आवळले जाते. आपल्या मनावरच सर्व गोष्टी अवलंबून असतात. यापूर्वी देवाकडून ये म्हणून पुष्कळ वेळा निरोप पोचणे आली, परंतु उत्तरच तेवढे माझ्याजवळ आहे, कारण संसाराच्या कामामुळे माझे पंढरीला अद्यापही जाणे झाले नाही. तुकाराम महाराज म्हणतात, पुष्कळ दिवसापासून माझी आणि आईबापांची ताटातूट झाल्यामुळे त्याने माझ्यावर प्रेम करण्याचे सोडून दिले आहे की काही कळत नाही. हो ती नेनो झाली कठीणे कठीणो, जवळीच मने मनग्वाही, आम्ही होतो सोयी सांडीला मार्ग, घडले ते मग तिकूनही, निश्चिंतीने होते पुढीलांची सांडी, न चले ते कोंडी माये बापा, आम्ही नाही त्याचा घडला आठवू, त्याचा बहुजीव विखुरला, तुका म्हणी झाली धर्माचे माहिरू, पडिली अंतर आम्हा कुणी. आम्ही आता कठीण मनाचे झाल्यामुळे आई बापांचे मन सुद्धा कठीण झाले असावे. आम्ही मात्र मनाने कठीण झालो आहोत याविषयी आमचे मनच आम्हाला साक्षी आहे. आम्ही आईबापांचा संबंध आणि पंढरपूरचा मार्ग टाकून दिला, त्यामुळेच त्यांच्याकडून सुद्धा तोच प्रकार घडला असावा. एकाने जर दुसऱ्याशी विरुद्ध वर्तन केले तर दुसराही निश्चितपणे तसाच करतो, असा व्यावहारिक नियम आहे. त्यातल्या त्यात आईबापा पुढे तुम्ही असे करू नका असा निर्बंध चालत नाही. आम्हाला इतके दिवस आईबापांचे स्मरण झाले नाही, त्यामुळे त्यांचेही मन आमच्यापासून दूर गेले असावे. तुकाराम महाराज म्हणतात, त्यामुळे हे मायबाप म्हणजे जणू धर्माचे झाले आहेत, कारण आमच्याकडूनच अंतर पडलेले आहे. आता करावा का सोसवाया विनू, लटिकाचे शिन मनाशी हा, असेल ते कळू येईल लवकरी, आता वार करी आल्या पाठी, बहु विलंबाची सन्निध पातली, धीराचे राहिले फळपोटी, चालिले ते ठाबू पावेल शेवटी, पुरली आतुटे पाऊलांची, तुका म्हणी असे लागलासे जीव, म्हणवणे केव भाकी तसे.
मी व्यर्थपणे का बरे सोस करावा? यामुळे उगीच मनाला मात्र त्रास होत राहणार. जे असेल तसे लवकर समजून येईल. वारकरी परत आल्यानंतरच सर्व काही समजून येईल. ज्याला फार मोठा उशीर होता ते आता अगदी जवळ येऊन ठेपले आहे. आता थोडा धीर धरला तर फळ हाताशी येईल. जे मार्ग चालत आहेत ते शेवटी मुक्कामास पोहोचतातच. जर मार्गामध्येच पावले रोखून राहिली तर मात्र वियोग होत राहील. तुकाराम महाराज म्हणतात, माझा जीव आशेला लागला आहे म्हणूनच मी ही करुणा भाकीत आहे. भागली ती देवा माझा नमस्कार घ्यावा, तुम्ही क्षेमकी सकळू बाळ अवघे गोपाळ. मार्गे चालता श्रमले ती येता जाता, तुका म्हणे काही कृपा आहे माझ्या ठाई. अहो देवा, तुम्ही फार श्रमून थकून गेलेले असाल. मी तुम्हाला नमस्कार करतो. तुम्ही सर्व बालगोपालासहित सुखरूप असावे. वाटेने जाण्या येण्यामुळे तुम्ही फार दमलेले आहात. तुकाराम महाराज म्हणतात, तुमची माझ्यावर कृपा आहेच. घालून या ज्योती वाट पाहे दिवस राती, बहु ताविळ म्हणू तुमचे व्हावे दर्शनो. आलू बोळवितू तैसे याची पंथे चित्तू, तुका म्हणी पेनी येता जाता दिवसगणी. मी माझ्या डोळ्यामध्ये वात घालून रात्रंदिवस तुमची वाट पाहत आहे. माझे मन फारच उतावळे झाले आहे आणि तुमचे दर्शन घडावे अशी त्याला फार उत्कंठा लागली आहे. तुम्हाला जाताना मी ज्या वाटेवर घालवीत आलो त्याच वाटेकडे माझे चित्त आता लागून राहिले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्या मार्गावरील जाता येताचे मुक्काम मी मोजीत बसलो आहे. आजी दिवस धन्यो तुमचे झाले दर्शनो, सांगा माहेरीचे मातू अवघा विस्तारी व्रतांत. ऐक तू म्हणू करुणी सादर श्रवण, तुका म्हणी नामू माझा सकळ संभ्रम. आजचा दिवस धन्य आहे कारण आज मला तुमचे दर्शन झाले आहे. आता तुम्ही माझ्या आई बापाकडील सर्व हकीकत सांगा. ती हकीकत मी उत्कंठितानी सादर मनाने ऐकेन. तुकाराम महाराज म्हणतात, देवाचे नाम हाच आमचा मोठा आनंददायक समारंभ आहे. बोलिली ती कायू माझा बाप आणि मायू, ऐसे सांगा जी झड करी तुम्ही सखे वार करी. पत्राचे वचनू काय दिले फिरावून, तुका म्हणे काही मना आणले की नाही. हे संतजन हो, माझे मायबाप काय काय बोलली ते मला ताबडतोब लवकर लवकर सांगा. तुम्ही सर्व वारकरी संत माझे मित्र आहात आणि म्हणूनच देवाने सांगितलेली वार्ता तुम्ही मला ताबडतोब सांगा. माझे पत्र वाचून त्यांनी मला परत काय उत्तर दिलं? तुकाराम महाराज म्हणतात, त्यांनी माझी सर्व हकीकत आपल्या मनात आणली की नाही? काय पाठविली सांगा भातुके विठ्ठली, आशे लागलाशे जीवू काय केली माझी किव. फेडिले मुडतरू किंवा काही जरजरू, तुका म्हणी सांगा कैसे आर्त पांडुरंगा. विठ्ठलाने माझ्यासाठी कोणता खाऊ पाठवला आहे ते सांगा, कारण माझा जीव त्याविषयी आशा करीत आहे. माझ्यावर त्यांनी कोणती दया दाखवली? पत्र पाहून त्याने माझे दुःख नाहीशी केले का तोच हातपाय गाळून बसला? तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगाच्या ठिकाणी माझ्याविषयी कशी उत्कंठा दिसून आली ते सांगा. आजची आलाभे ब्रह्मांड ठेंगणे, सुखी झाले मन कल्पवेना. आर्तभूत माझा जीव दयासाठी, त्याच्या झाल्या भेटी पायासवे. वाटुली पाहता शिनले नयन, बहु होते मन आर्तभूत. माझ्या निरूपाचे आणले उत्तरू, होईल समाचार सांगते तू. तुका म्हणी भेटी निवारला कापू, फळले संकल्प संत आले. आज जो काही मला लाभ झाला आहे त्यापुढे ब्रह्मांड सुद्धा कमी पडत आहे. माझे मन इतके हर्षोल्लासित आनंदित झाले आहे की त्याची कल्पनाही मला करवत नाही. ज्यांच्यासाठी माझा जीव अगदी उतावीळ होऊन गेला होता त्या वारकरी संतांच्या पायांचे मला आज दर्शन झाले. इतके दिवस त्यांची वाट पाहून पाहून माझे डोळे थकून गेले होते आणि मन फारच उत्कंठित झाले होते. शिवाय त्यांनी माझ्या निरोपाचे उत्तर आणले आहे आणि आता ते माझ्या माहेरचा सर्व काही वृत्तांत मला सांगणार आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, आता संत आले त्यामुळे माझ्या श्रमाचा परिहार झाला आणि माझी इच्छा आज सफळ झाली आहे. आजी बरवे झाली माझे माहेर भेटले, डोळा देखिले सजनो
निवारला भागशिनू धन्य झालो आता क्षेम देऊन या संता इच्छेचे पावलू तुका म्हणे धन्य झालो. आज संतांच्या रूपाने मला माझी आई बापच भेटले ही अतिशय चांगली गोष्ट झाली. सज्जन दृष्टीला पडले त्यामुळे माझा सर्व काही शीनभाग नाहीसा झाला. संतांना मी आलिंगन दिले त्यामुळे मी आज धन्य होऊन गेलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात इच्छेप्रमाणे आज मला फळ मिळाले त्या योगाने आजचा माझा हा दिवस अतिशय धन्य धन्य आहे. हो रसोनी येते वत्स धेनू वेचे चित्ते माझा करावा सांभाळू हो रसोनिया कृपाळू स्नेह भूक तहानू विसरते झाले शिनू तुका म्हणे कवतुके दिले प्रेमाचे भातुके. धेनूच्या चित्तामध्ये वासराविषयी प्रेम असते म्हणूनच ती पान्हा अनावर होऊन वासराकडे धाव घेते. त्याप्रमाणेच तुम्ही कृपाळू सज्जन प्रेमाचा पान्हा सोडून माझा सांभाळ करावा. तुमच्या प्रेमामुळेच माझी भूक तहान सुद्धा विसरून जाते आणि झालेले श्रम सुद्धा नाहीसे होतात. तुकाराम महाराज म्हणतात जर तुम्ही मला प्रेमाचा खाऊ कौतुकाने दिलात तर मी मोठा धन्य होऊन जाईन. आली ती आधी खाईन भातुके मग कौतुके गाईन ओव्या सांगितला आधी ऐकू निरोपू होईल माझा बाप पुसे तोते तुका म्हणे माझे सखे वार करे आले हे माहेरी होऊन आजे. अरे माझ्या माईबापाने जो खाऊ पाठवला असेल तो प्रथम मी खाईन आणि नंतर त्यांच्या वर्णनांच्या ओव्या गाईन. माईबापाने माझ्या संबंधी जे जे विचारले आणि जो निरोप पाठवला तो वारकरी सांगतील तेव्हा तो पहिल्यांदा मी ऐकून घेईन. तुकाराम महाराज म्हणतात माझे प्रिय वारकरी आज माहेराहून घरी आलेले आहेत. अमुप जोडल्या सुखाची आराशी पार त्या भाग्याची नाही आता काय सांगू सुख झाले आलिंगने निवाली दर्शने कांती माझी तुका म्हणे यांच्या उपकारासाठी नाही माझे गाठी काही. आज असंख्यपणे सुखांच्या राशी लाभलेल्या आहेत. आज त्या भाग्याला खरोखर अंतपार राहिला नाही. संतांच्या केवळ आलिंगनामुळे जे सुख मिळाले ते काय सांगावे. त्यांच्या दर्शनाने माझा सर्व ताप शांत झाला. तुकाराम महाराज म्हणतात त्यांच्या उपकाराची फेड करण्यासाठी माझ्या जवळ आता काही सुद्धा नाही. पवित्र भाव या घाली न लोळणे ठेवित चरणी मस्तक हे जोडून हस्तको करीन विनवणे घेईन पायवनी धावून या तुका म्हणे माझे भांडवल सुची संता ये ठाईचे ठावी आहे. अरे पवित्र होण्यासाठी मी संतांच्या चरणावर लोटांगण घाली आणि त्यांच्या पायावर मस्तक ठेवीन. हात जोडून त्यांना विनंती करीन आणि धावत जाऊन त्यांचे चरण तीर्थ घेईन. तुकाराम महाराज म्हणतात संतांची कृपा संपादन करण्यासाठी हेच भांडवल माझ्या मनामध्ये स्फुरत आहे. माझ्याजवळ फक्त एवढेच भांडवल आहे हे संतांनाही पूर्वीपासूनच माहीत आहे. पत्राचे जे अभंग होते ते या ठिकाणी समाप्त झाले. मना एक करी म्हणे जाईन पंढरी उभा विटेवरी तो पाहेन सावळा करीन सांगशी ते कामू जरी जपशी हे नाम नित्य वाचे राम हरे कृष्ण गोविंदा लागे संतांची या पाया कथे उल्हासू गावया आलू मागावया शरण देई उचित नाची रंगी वाहे टाळी होय सादर ते काळी तुका म्हणी मळी सांडून या अंतरे. हे मना मी तुला जे सांगतो तसेच तू कर. मी पंढरपूरला जाऊन त्या ठिकाणी विठेवर उभा असलेला जो श्यामसुंदर विठ्ठल आहे तो पाहीन असे तू एकदा म्हण. तू तर नेहमीच वाणीने रामकृष्ण हरी गोविंद असे नाम घेशील तर मी तुझे सांगशील ते काम ऐकेन. तू संतांच्या पायाशी नम्र राहा आणि कीर्तनामध्ये प्रभुनाम गाण्यासाठी उल्हास दाखव. मी तुला शरण येऊन मागत आहे जे काही उचित आहे ते तो मला दे. भजन रंगामध्ये प्रेमाने तू नाच आणि आनंदाने टाळी वाजव. याविषयी तू नेहमी तत्पर राहा. तुकाराम महाराज म्हणतात तू आपल्या अंतकरणामधील विकारांचा सर्व मळ काढून टाक. न राही क्षण एक वैकुंठी क्षीरसागरे त्रिपुटी जाय तेथे दाटी वैष्णवांचे धावुनी भाविक गे माई भोळे गुणाचे आवडे तयाचे नाम घेता तयाचे जो नातुडे कवनिये परी
तपेदाने व्रते थोरी म्हणता वाचे हरी रामकृष्ण गोविंदा 14 भुवनी जया पोटी तो राहे भक्तांची कंठी करुणियासाठी चित्त प्रेम दुहीची दया रूप नाकारू धरी नाना अवतारू घेतली हजारू नावे ठेवूनी आपणा ऐसा भक्तांचा ऋणी पाहता आगमी पुराणी नाही तुका म्हणे ध्यानी तो कीर्तनी नाचतसे. अरे हा श्रीहरी एक क्षणभर सुद्धा आपल्या वैकुंठामध्ये राहत नाही. शेष गरुड आणि लक्ष्मी या तिघांचे ज्या ठिकाणी वास्तव्य असते अशा क्षीरसागरामध्ये सुद्धा याला राहणे आवडत नाही. ज्या ठिकाणी प्रेमळ अशा वैष्णवांची दाटी झालेली असते आणि त्या ठिकाणी भजन रंग रंगलेला असतो ते वैष्णव भजनामध्ये दंग गुंग होऊन गेलेले असतात तेथे हा धावत धावत जातो. असा हा श्रीहरी मोठा भाविक भोळा आणि गुणसंपन्न आहे. याचे नाम घेणाऱ्या भक्तांची याला मोठी आवड असते. तप व्रत दान इत्यादी कोणत्याही गोष्टीने हा देव कधी प्रसन्न होत नाही. अशा कोणत्याही उपायाने न सापडणारा हा देव वाणीने हरी रामकृष्ण गोविंद असे नाम घेताच भक्तांकडे धावत धावत येतो. ज्या देवाच्या पोटामध्ये 14 भुवने सामावलेले आहेत तो हा देव आपले स्वतःचे प्रेम आणि भक्तांचे चित्त यासाठी भक्तांच्या कंठामध्ये सातत्यानं निवास करून राहतो. या देवाला खरे तर रूप नाही आकार नाही तरी सुद्धा याने भक्तांसाठी अनेक वेळा अवतार घेतला आणि आपणास 1000 नामांनी साकार केले. असा हा देव भक्तांचा फार फार ऋणी आहे. हा शास्त्रामध्ये किंवा पुराणांचा शोध घेता कधी सापडणार नाही. पण तुकाराम महाराज म्हणतात तो तसा आपल्या भक्तांच्या कीर्तनामध्ये मात्र आनंदाने नाचत असतो. स्वल्प वाट झाला जाऊ वाचे गाऊ विठ्ठलू तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंदी ध्वजा कुंचे गरुड टके शृंगारनिके करोनी तुका म्हणी हेची निटू जवळी वाटू वैकुंठा. अरे या कीर्तन रूपी नामभक्तीची वाट सोपी असल्यामुळे आपण त्याच वाटेने जाऊया. मुखाने विठ्ठलाचे नाम गाऊया. तुम्ही आणि आम्ही सर्व मिळून खेळीमेळीने आणि आनंदाच्या भरामध्ये त्या श्रीहरीला गाऊया. हे ध्वज हे कुंचे अथवा हे मोर्चेल हे गरुटके यांना चांगल्या रीतीने सुशोभित करूया. तुकाराम महाराज म्हणतात वैकुंठाला जाण्यासाठी अतिशय जवळची आणि नीट अशीच ही एक वाट आहे. आनंदाच्या कोटी साठवल्या महापोटी प्रेम चालिला प्रवाहू नाम ओघो लवलाहू अखंड खंडेना जीवनू रामकृष्ण नारायण थडी ऐक्य परतृ तुका म्हणे समतीरू. आनंदाचे सर्व असलेले प्रकार आमच्या पोटामध्ये साठवलेले आहेत. आमच्या मुखातून हरिनामांचा घोष मोठ्या वेगाने सुरू आहे. रामकृष्ण नारायण या नामांच्या उच्चाराला माझ्या जीवनामध्ये कधी खंड नाही. तुकाराम महाराज म्हणतात नामसंकीर्तनाचा हा पूर इहलोकीच्या आणि परलोकीच्या दोनही तीरावरून एकसारखाच भरून वाहत आहे. सहाडाची माता वेभिचारीन तत्वता पायी संतांचे उनी छिद्र चळा वयासुनी जाणू त्याच्या वाचे काही सोडिले गाठीचे तुका म्हणी घातू पावायचे जोडी मातू. जो चहाडी करतो त्याची आई खरोखर वेविचारीनच समजावी. संतांना छळण्यासाठी त्यांच्यातला कमीपणा ते एखाद्या कुत्र्याप्रमाणे शोधत असतात. जणू काही त्यांच्या बापाच्या पदरचेच ज्याने काही घेतलेले असते. तुकाराम महाराज म्हणतात यांचे बोलणे स्वतःचा घात व्हावा अशा प्रकारचे असते. सापे ज्याशी खावी तेने प्राणाशी मुकावी काय लाधला दुर्जणू तोंडावरे थुंकी जणू विनसुहानी नांगी अग्न लावी आणि कांगी तुका म्हणी जाती नरका पाऊली चालती. साप ज्याला खातो तो खरोखर प्राणाला मुकतो. त्यापासून त्या दुर्जनाला काय मिळाले. सर्व लोक मात्र त्याच्या तोंडावर थुंकत असतात. विंचू आपली नांगी दुसऱ्यांना मारून त्यांच्या अंगाची आघात करून सोडतो. तुकाराम महाराज म्हणतात अशा या दुष्ट लोकांची पावले नरकाकडेच पडत असतात. स्वामींनी आपल्या स्त्रीस उपदेश केला ते अभंग 11. पिकल्या शेताचा मा देतो वाटा चौधरी गोमटा पांडुरंग 70% बाकी उरली मागे तो हा मागे झडले 10 आजीवरी हंडा भांडी गुरी दाखवी ऐवजू
माझ घरी बाजे बैसलासे मज याशी भांडता जावने देवळे म्हणे का वेळे घ्याल वाटा तुका म्हणे स्त्री काय ओ करावे ने जिताला पावे काय कोठे. या ध्येयरूपी शेताचा भाग करण्यासाठी या पांडुरंग रूपी सुंदर गाव कामगारांनी आम्हाला दिलेला आहे. हा ध्येयरूपी शेताचा सारा 80% द्यायचा असतो. आतापर्यंत आम्ही 10% दिलेला असून 70% जो काही बाकी उरला आहे तो हा चौधरी पांडुरंग आता आम्हाला मागत आहे. या माझ घरातील बाजेवर बसून घरामधील हांडा भांडी गुरे इत्यादी सर्व ऐवज या साऱ्या पोटी देण्यासाठी दाखव असे तो म्हणत आहे. मी याच्यासाठीच रागाने भांडायला जर लागलो तर हा मला बळेच जाब कधी देत नाही. तरी एखाद्या वेळेला हा म्हणतो की तुम्ही शेताचा वाटा घ्यालच. तुकाराम महाराज म्हणतात, स्त्रिये आता काय करावे, याची उरलेली बाकी देताच आली नाही तर मी लपू तरी कुठे. करिता विचार हे एक राजू दुजा कोण मज पाठी घाली होण्या रीती जावे आम्ही ओ पळोनी मोकळे अंगणे मागे पुढे. काय ते गव्हाने डावे ओ किती दूत ते लागते याचे पाठी कोठे याचे करू गेलो कुळवाडी आता हा न सोडी जीवी आम्हा होऊनी बेबाखो येथे राहावी देईल ते खावे तुका म्हणे. विचार करून आम्हाला हे लक्षात येते की सर्व एकाचेच राज्य आहे आणि मग मला दुसरा कोण बरे पाठीशी घालील. हे सर्व अंगण मागून फोडून मोकळे असल्याने आम्ही आता कोणत्या रीतीने कुठे बरे पळून जावे. या पांगड्याच्या हातातील काठीने आम्ही हिंडावे तरी किती. आम्ही कुठेही गेलो तरी आमच्या पाठीमागे याचे दूत लागतातच. याची कुळवाडी कुठून मी करायला गेलो असे मला होऊन गेला आहे. आता हा मला जीव गेला तरी सोडणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आता येथेच याची सर्व बाकी पूर्ण करून राहावी आणि तो जो देईल ते सुखाने खावे हेच उत्तम आहे. नागवणी की नागवीच केली फिरोनी आली नाही येथे भेने सुते कोणी न घेती पालवी करुणी आगोवी निसंतानू एकेती गोविली घेऊनी जमानू हासतील जन लोकतया सरलित याशी घाली वैकुंठी न सोडी हे साठी जीवे झाली तुका म्हणे जालू जाणून नेनती सापडलो हाती याची आम्ही. याने अनेकांचे सर्वस्व हरण करून त्यांना अगदी निर्धन करून सोडलं आहे. पूर्णपणे नागवे करून सोडले आहे, उजाड केले आहे. हे लोक फिरून कधी संसारामध्ये आलेच नाहीत. याच्या या भीतीमुळे लोभाने कुणी याला पदरातच घेत नाहीत. कारण हा सर्वांचे वाटोळे करून स्वतःच्या स्वरूपामध्ये गुंतवून ठेवतो. याने आणखी कित्येकांचे जामीन घेऊन त्यांना गुंतवून टाकले. त्यांना तर लोक आता हसू लागले आहेत. ज्यांचे सर्व येणे फिटले आहे त्यांना हा ताबडतोब वैकुंठालाच घेऊन जातो. जीव एकदा याला समर्पण झाला की तो याला कधी सोडत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे आम्ही सर्व जाणून नेमके झालो आहोत आणि आम्ही याच्या हातामध्ये पूर्णपणे सापडलो आहोत. आता तू तयास होई हो उदास हा रमला नास माझ्या जीवा जरूर हे झाली मज का नावडी उपास रोकडे येते आता बरे म्या तुझी या जीवाचे ते कायू व्हावे ते हे पाहे विचारुनी तू जमज तुटी नव्हे या विचारी सहित लेकुरे राहू सुखे तुका म्हणे तरी तुझा माझा संगू घडेल वियोग कधी नव्हे. अशा प्रकारे ज्याने माझ्या जीवाचा नाश सुरू केला आहे त्याच्या संबंधी तू उदास हो, त्याची आशा सोडून दे. याची मला खरोखर जरुरी आहेच, तुला तो का आवडत नाही. आता याच्याशिवाय उघड उघड उपास घडतील. बरे याच्या पुढे तुझ्या जीविताचे एवढे काय मोठेशे आहे, याची प्राप्ती कशी होईल याचाच विचार करून तू सातत्यानं राहा. हाच जर तू नेहमी विचार करशील तर तुझा आणि माझा कधी वियोग होणार नाही. सर्व मुलाबाळासहित आपण सुखाने राहू. तुकाराम महाराज म्हणतात, तुझी माझी संगत नीट होईल आणि त्यामध्ये कधी वियोग येणार नाही. कारण आपण एकाचेच चिंतन सातत्यानं करीत असू. काय करू आता माझी आसंचिता तेने जीवविता साठी केली न म्हणावे कोणी माझे हे करणे हुकुम तो येणे देवी केला करुणी मोकळा सोडिलो विकारी पुरविली तरी पाठी माझी पाणी या भोपळा जेवावया पाणी लाविले ओ येणे देवी आम्हा तुका म्हणी यासी नाही ओ करुणा आहे नागवना ठावा मजू. मी आता माझ्या प्रारब्ध भोगास काय करू. याने माझा जीव आणि माझे सर्व धन हरण करून टाकला आहे. हे सर्व माझेच करणे आहे असे कुणी म्हणू नये. हा सर्व हुकूम
त्या देवाचाच असतो. त्यानेच मला भिकारी करून मोकळे सोडले. त्याने माझी अगदी पाठ पुरवली. पाणी पिण्यासाठी भोपळा आणि जेवायला पान अशी माझी अवस्था या देवाने करून ठेवलेली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, या देवाला काही दया येत नाही. तो सर्वस्व हरण करणार आहे हे मला पूर्णपणे माहीत आहे. नको धरू आस व्हावे या बाळास, निर्माणते त्यास त्यांचे आहे. हा पुला तू गळा घेई उगवणे, चुकवी जाचने गर्भवास. ऐवज देखुनी बांधितील गळा, म्हणून निराळा पळतसे. देखून या त्यांचा अवघड मारू, कापे थर थर जीव माझा. तू का म्हणे जरी आहे माझी चाडू, करी करी वाढू चित्त आता. माझ्या मुलाबाळांनाच फक्त भरपूर मिळावे अशा प्रकारची तू आता आशा धरू नको. त्यांच्यासाठी त्यांच्या प्रारब्धाने जे काही निर्माण करून ठेवलं असेल ते त्यांना अवश्यपणे मिळेलच. तू मात्र या सर्व प्रकारच्या मोहातून स्वतःचा गळा सोडवून घे आणि गर्भवासाचा भार तू चुकव. आपल्या जवळ काही धनाचा किंवा इच्छेचा साठा असेल तर गळाच बांधला जातो. या भीतीने मी सर्वस्वाचा त्याग करून आता पळ काढत आहे. त्यांची ती अवघड शिक्षा पाहूनच माझ्या जीवाचा नुसता थरकाप उडून जातो. तुकाराम महाराज म्हणतात, तुला खरोखरच जर माझी जरुरी असेल तर तू आता तुझे चित्त मोठे करून वाग. भले लोक तुझ बहु मानवते, वाढेल या कीर्ती जगा माझे. म्हणे मेली गुरे भांडी नेली चोरे, नाहीत लेकुरे झाली मजू. आस निरसुनी कठीण हे म्हणू, करी ओ समान वज्र तैसे. किंचित हे सुख टाकी ओ थुंकुनी, पावशिल धनी परमानंद. तू का म्हणे थोर चुकते सायास, भवबंध पाशू तुटुनिया. तुकोबाराय आपल्या पत्नीला सांगतात की थोर लोकांच्याकडून तुला चांगले म्हटले जाईल, ते तुला नेहमी मान देतील. या जगामध्ये तुझी कीर्ती होईल. ही गुरे मेली असे समज, भांडीकुंडी चोरानी मेली असे स्वतःला समज, आणि मला मुलेच झाली नव्हती असे तू म्हण. या सर्व माया मोहापासून अलिप्त हो. सर्व आशा नाहीशी करून वज्रासारखे मन कठीण कर. हे विषयावरील किंचित सुख तू थुंकून टाक. तात्पुरते जे सुख आहे त्याचा त्याग कर, म्हणजेच तू त्या परमानंदाची मालकीण होशील. त्या परमानंदाच्या प्राप्तीने तू तृप्त होऊन जाशील. तुकाराम महाराज म्हणतात, यामुळे तुझे सारे कष्ट संपून जातील आणि संसाराचे बंधन सुद्धा तुटून जाईल. ऐक हे सुख होईल दोघाशी, सोहळा हे ऋषी करीते देव. जडित विमाने बैसविते माने, गंधर्वाचे गाणे नामघोष. संत महंत शुद्ध येतील सामोरे, सर्वा सुखापुरे कोड तेथे. हा लिंगुनी लोळू त्यांच्या पायावरी, जाऊ तेथवरे माय बापे. तू का म्हणे तया सुखावरणू कायू, जेव्हा बाप माये देखी डोळा. अगे बाई, तू माझं ऐक, यामुळे आपल्या दोघांनाही सुख होईल. ऋषी मुनी आणि देव हा आपला सोहळा पाहतील. रत्नजडित विमानात मोठ्या सन्मानाने आपल्याला बसवतील आणि गंधर्वाचे गाणे आणि नामघोष आपल्यासाठी होईल. संत महंत सिद्ध सर्वजण आपल्याला सामोरे येतील. तेव्हा आपली सर्व सुखांची इच्छा पूर्ण होऊन जाईल. आपण त्यांना आलिंगन देऊ, त्यांच्या पायावर लोळण घेऊ. आपले मायबाप आहेत तेथपर्यंत आपण जाऊया. तुकाराम महाराज म्हणतात, तेव्हा आपण आपल्या मायबापांना आपल्या डोळ्यांनी पाहू. तेव्हाच्या सुखाचे वर्णन करून मी आता काय सांगू. देव पाहूया करी ओ सायासू, न धरी हे आसू नाशिवंतू. दीन शुद्ध सोम सकाळी पातला, द्वादशी घडला पर्व काळू. द्विजा पाचारुनी शुद्ध करी म्हणू, देई होय दान यथाविधू. नको चिंता करू वस्त्रा या पोटाची, मावली आमोची पांडुरंगू. तुका म्हणे दुरी सांगतो पाल्हाळी, परी तो जवळी आहे आम्हा. देव पाहण्यासाठी तू काहीतरी प्रयत्न कर. या नाशवंत प्रपंचाची इच्छा कधी धरू नकोस. चांगला सोमवारचा दिवस शुद्ध आणि पवित्र असा उजाड आहे. द्वादशीचा पर्वकाळ आहे आणि तू काही द्विजांना बोलावून आण आणि मन शुद्ध करून विधीप्रमाणे सर्वस्वाचे दान करून टाक. अंगावर वस्त्र प्रावरण कसे मिळेल किंवा पोटाला अन्न कसे मिळेल याची चिंता तू वाहू नकोस. कारण आपणाला सांभाळणारी ती माऊली विठाबाई समर्थ आहे. तुकाराम महाराज म्हणतात, माझे हे सांगणे दूरचे पाल्हाळीक असेल, पण हा पांडुरंग मात्र अगदी आमच्या जवळच आहे. सुख हे नावडे आम्हा कोणा बडे, नेनशी अंधळे झालीशी तू. भूकतान कैशी राहिले निशळू, कुंटले चपळ मन ठाई.
द्रव्य जीवाहुनी आवडे याजना आम्हाशी पाषाणा हुनहीन सोयी रे सज्जनो जन आणि वनो अवघे समान काय गुणे तुका म्हणी आम्हा जवळीच आहे सुख दुःख साहे पांडुरंगू. कुठल्याही कारणामुळे कुठल्याही बळाने आम्हाला हे संसार सुख कधी आवडत नाही. तू आंधळी झाली आहेस आणि त्यामुळे तुझ्या हे ध्यानात येत नाही. आमची भूक आणि तहान ही जागच्या जागी निश्चळ होऊन राहिली आहे. चंचल असणारे मन सुद्धा जागच्या जागी स्थिर होऊन गेले. या संसारामध्ये लोकांना द्रव्य जीवापेक्षाही फार प्रिय वाटतं. पैसा म्हणजेच सर्वस्व वाटतं. पण आम्ही मात्र त्याला दगडापेक्षा वाईट मानतो. सोयरे आणि नातेवाईक सज्जन इतर लोक यांना आम्ही समान कोणत्या गुणामुळे मानतो. तुकाराम महाराज म्हणतात, हा पांडुरंग आमचा जवळ असून तो आमचे सर्व सुखदुःख सहन करीत असतो. गुरु कृपे मज बोलविले देवे होईल हे घ्यावे हित काही. सत्य देवी माझा केला अंगीकार अनिक विचार नाही आता. होई बळकट घालून आकाशू हाची उपदेश तुझ आता. सडा संमार्जन तुळशी वृंदावनू अतित पूजन ब्राह्मणाची. वैष्णवांची दासी होई सर्व भावी मुखी नाम घ्यावे विठोबाचे. पूर्ण बोध श्री व्रतार संवादू धन्य जेही वादू ऐकिला. तुका म्हणी आहे पांडुरंग कथा धरेल जो चित्ता धरील कोणी. गुरुकृपेमुळेच देवाने मला बोलते केले आहे. ज्यामुळे काही हित होईल त्याचा तू स्वीकार करावास. खरोखर या देवाने माझा स्वीकार केला आहे. मला देवानं घेतलेला आहे. याविषयी दुसरा विचारच असण्याची आता जरुरी नाही. बळकट कास घालून आता धैर्यवान हो हाच माझा तुला उपदेश आहे. तुळशी वृंदावनापुढे रोज सडा समार्जन कर आणि अतिथीचे ब्राह्मणांचे तू पूजन कर. सर्व भावाने वैष्णवांची दासी हो आणि सेवा कर. सातत्याने सुखाने आणि आनंदाने विठोबाचे नाव घेत राहा. पती आणि पत्नी यांच्यामधील हा पूर्ण बोधाचा संवाद ज्यांनी ऐकला ते खरोखर धन्य होत. तुकाराम महाराज म्हणतात, ही पांडुरंगाची कथा जे कोणी ऐकतील आणि जे चित्तामध्ये धारण करतील ते खरोखर धन्य होत त्यांचा उद्धार होऊन जाईल. बंधू आणि भगिनींनो नमस्कार. माणूस आणि माणसाच्या धारणा म्हणजेच त्याचे विचार असतात. चांगल्या धारणा आणि चांगले विचार असतील तर जीवनही अधिक चांगले होते. म्हणूनच पुस्तके, ऑडिओ सीडी, व्हिडिओ सीडी, प्रदर्शने, कार्यक्रम, व्याख्याने इत्यादी अनेकविध मार्गांनी आम्ही तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करीत आहोत. सद्विचारांचा प्रसार व्हावा या भावनेतून आम्ही हे सर्व तयार केलेले आहे. सौ सुनंदा देशमुख संचलित श्री रामकृष्ण प्रकाशन व डॉक्टर अधिक देशमुख संस्थापित जीवन योग तर्फे आम्ही हे सर्व प्रकल्प आपल्याला सादर करीत आहोत. आमच्या ऑडिओ स्वरूपाच्या ग्रंथांमध्ये संस्कृत व मराठी 4 वेदांपासून 108 उपनिषदे, वाल्मिकी रामायण, 12 स्कंदांच्या भागवतासहित सार्थ श्री ज्ञानेश्वरी, सार्थ श्री तुकाराम महाराज गाथा, अनेक धार्मिक आध्यात्मिक ग्रंथ उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा. त्याचबरोबर स्वामी विवेकानंदांची व्याख्याने, महात्मा गांधींचे सत्याचे प्रयोग, विनोबाजींचे स्थितप्रज्ञ दर्शन इत्यादी प्रकारचे अनेक ग्रंथ कुठेही ऐकता येतील अशा पद्धतीने ऑडिओमध्ये केलेले आहेत. तसेच आरोग्य प्रकल्पाअंतर्गत अनेक आजारांविषयी त्यांची लक्षणे तपासण्यांपासून ते ॲलोपॅथिक, आयुर्वेद, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी, वनौषधी, घरगुती उपचारापर्यंत उपचार दिलेले आहेत. या आरोग्यावर पुस्तके, सीडीज जो व्यवस्थित समजून घेईल तो किमान 80% स्वतः डॉक्टर बनेल. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याअंतर्गत अनेक प्रकारच्या भावनिक समस्या, उदाहरणार्थ नैराश्य, भीती, चिंता, टेन्शन इत्यादी पासून व्यक्तिमत्वातील दोष घालविण्यासाठी सीडी तयार केलेल्या आहेत. त्याचबरोबर आंतरिक विकासाच्या आत्मविश्वास, एकाग्रता, स्मरणशक्ती इत्यादी सीडी आहेत. शिवाय शारीरिक व मानसिक कौशल्य वाढविण्यासाठी सुद्धा सीडी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर वाईट सवयी, व्यसने सोडविण्यासाठीही प्रोग्राम उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. लैंगिक समस्यांचा देखील विचार करून त्याविषयीचे साहित्य निर्माण केले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्रीमंती व समृद्धीसाठी अनेक सीडी उपलब्ध केलेल्या आहेत. सक्सेसफुल लाईफसाठीही सीडी आहेत.
मॅनेजमेंट अँड स्किल्स विकसनासाठीही सीडी आहेत. तसेच समृद्ध जीवनासाठी मानसिक बळ कसे मिळेल अशा अनेक प्रोग्रामिंगच्या सीडी आहेत. तसेच ध्यान व अध्यात्माच्याही सीडी आहेत. तसेच निरक्षर माणसाला सुद्धा सहजपणे इंग्लिश बोलता यावे यासाठी आम्ही इंग्रजी बोलण्यासाठीचा विशेष प्रोग्राम तयार केलेला आहे. आमच्या पुस्तकामध्ये अग्रेसर ठरलेली पुस्तके म्हणजे कोट्याधीश व्हा, मी यशस्वी होणारच, प्रॅक्टिकल माइंड प्रोग्रॅमिंग, लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि व्यक्तिमत्व विकासाची अशा प्रकारची शेकडो पुस्तके आहेत. कोट्याधीश व्हा या पुस्तकाने आजपर्यंत अनेकांना खरोखर कोट्याधीश बनवले आहे. डॉक्टर देशमुख यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या लिखाणातून हे सर्व प्रकल्प उभे राहिलेले आहेत. अगदी आपण म्हणतो ना, जो जे वांछील तो ते लाभो, याप्रमाणे त्यांनी हे सर्व निर्माण केलेले आहे. त्यातील त्यांचे विचार नीट समजावून घेऊन जो प्रत्यक्ष आचरणात आणील त्याचे जीवन खात्रीने बदलेल असा आमचा ठाम विश्वास आहे व त्याचा प्रत्यक्ष अनुभवही आहे. डॉक्टर अधिक देशमुख म्हणतात, मला एक असा मार्ग सापडला आहे जो त्या मार्गाने जाईल तो निश्चितपणाने समृद्ध व आनंदी जीवन जगेल. यांनी निर्माण केलेल्या शेकडो सीडी, पुस्तके यांचा अवश्य लाभ घ्यावा. एक निरामय, आनंदी, सुखी, श्रीमंत व समृद्ध जीवनाला प्रारंभ करा. अत्यंत प्रभावीपणे माणसाला आतून बाहेरून बदलणारी हंसक्रिया ध्यानाची शिबिरे घेतली जातात. तसेच मनी कोर्स, चेंज युअर सेल्फ, माइंड पॉवर अँड प्रोग्रॅमिंग इत्यादी प्रकारच्या कार्यशाळा घेतल्या जातात. लाईफ ट्रान्सफॉर्मिंग अशा या कार्यशाळेचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी आमच्या पत्त्यावर किंवा मोबाईलवर संपर्क करा. या आमच्या प्रबोधन यज्ञामध्ये ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी सुद्धा संपर्क करावा. आमच्याशी संपर्क करण्यासाठी पुढील पत्ता लिहून घ्या. श्री रामकृष्ण प्रकाशन 37/15 तानाजी नगर, धनकवडी, पुणे 43. मोबाईल नंबर 97 62 95 95 16. दुसरा नंबर 98 50 66 65 81. तुम्हा सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.